नमस्कार मित्रांनो. तर आज आपल्याला मार्केटमध्ये परत एक 52 वीक हाय बघायला भेटला. खास करून निफ्टीच्या बाबतीमध्ये. तर मग ह्या अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं मार्केटमध्ये हे आपण जाणून घेणार आहोत आणि त्याकरता सगळा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर जो आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिली त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा. पहिली गोष्ट, आज आपण बघतोय का निफ्टीने परत एक 52 वीक हाय मारला. त्यानंतर बँक निफ्टी जो आहे तो बँक निफ्टी 58,000च्या वरती आज त्या ठिकाणी क्लोज झाला. आणि आपल्या मार्केटमध्ये मी तुम्हाला सांगतोय का FII जे आहे ते सध्या त्यांची शॉर्ट कव्हरिंग असेल किंवा खरेदी असेल ती चालू आहे. मागच्या आठवड्यापासून मी सांगतोय आपलं टार्गेट हे होतं ह्या वर्षाच्या एंडपर्यंत 26,500, दिवाळीपर्यंत 26,000 मी बोललेलो होतो. अराउंड 26,000 पर्यंत आपण त्या ठिकाणी केलेलो आहोत. तर अशी एकंदरीत मार्केटमध्ये परिस्थिती आहे. आणि जर आपण बघतोय तर आज या ठिकाणी आपल्याला सगळ्याच इंडेक्समध्ये एक चांगल्या प्रकारे तेजी बघायला भेटली. फक्त जरा थोडा फिन निफ्टीमध्ये थोडं निगेटिव्ह सेंटिमेंट होतं. त्यानंतर ॲटो सेक्टर, मेटल सेक्टर आणि आपल्या FMC सेक्टरमध्ये थोडंसं वातावरण निगेटिव्ह होतं. पण जर आज आपला डाटा जर बघितला तर आपल्या मार्केटमध्ये आज आपल्याकडे विदेशी गुंतवणूकदारांनी 790 करोड रुपयाची कॅश मार्केटमध्ये खरेदी केलेली आहे. त्यानंतर त्यांनी 1028 करोड रुपयाचे आपल्या मार्केटमध्ये इंडेक्स फ्युचर खरेदी केलेत आणि 2787 करोड रुपयाचे स्टॉक फ्युचर खरेदी केलेत. तर एकंदरीतच जे काय त्यांचा माहोल आहे, मूड आहे, सध्या त्यांनी थोडासा आपण बघतो का खरेदीवरती जरा थोडा त्यांनी जोर दिलेला आहे. जे आपण बघतोय का मागच्या 15-20 दिवसापासून आपले DII आपण जे म्हणतो किंवा जे संस्थात्मक गुंतवणूकदार आहेत, तर ते सध्या बसले होते ड्रायव्हर सीटवरती. आता सध्या ड्रायव्हर सीटवरती बसलेत हे लोक. वीक्स आपण बघतोय त्या ठिकाणी जवळजवळ वीक्स 2.5% खाली आलेला आहे. आणि आज होती आपल्या निफ्टीची काय होती, आज एक्सपायरी होती. कारण उद्या आपल्या सर्वांना माहिती आहे दिवाळी आहे आणि आपल्या सर्वांना दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा. आपल्या सर्वांना ही दिवाळी सुखाची, समाधानाची आणि समृद्धीची जाओ. आणि तसेच आपले साधारणतः ह्या दिवाळीपासून तर पुढच्या दिवाळीपर्यंत मार्केटमध्ये सुद्धा चांगली ग्रोथ होऊ, आपण हेच परमेश्वराकडे मागू शकतो. आणि मग आता आपल्याला बघायचं आहे का मार्केटमध्ये निफ्टीमध्ये काय होऊ शकतं. तर त्या ठिकाणी आपल्याला निफ्टीची चाल बघायची आहे की काय होऊ शकतं निफ्टीमध्ये. त्याकरता थोडंसं आपण हा आपला निफ्टीचा जो चार्ट आहे हा चार्ट आपण या ठिकाणी लावूया. म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी समजेल का काय काय आपल्याला करायचं आहे मार्केटमध्ये. ठीक आहे. आता हा निफ्टीचा चार्ट मी आपल्या समोर लावलाय आणि जरा याला आपण काय करूया, थोडंसं याला आपण डे टाइम फ्रेमवरती घेऊया. डे टाइम फ्रेमवरती जर घेतलं तर आपण बघतोय हा जो आपल्याला दिसतोय हा साधारणतः आपण बघतोय ऑक्टोबर महिना, मागचा ऑक्टोबर महिना, त्याच्यानंतर इथे बघा हा. तर हा आपल्याला या ठिकाणी दिसतोय 52 वीकचा टॉप. ओके. मार्केटने आपल्याला ह्या ठिकाणी 52 वीकचा जो टॉप आहे तो टॉप मार्केटने केलाय. आणि आता हा जो 52 वीकचा टॉप आहे, ओके, हा 52 वीकचा टॉप तर झालाय. पण मग पुढे काय, त्याकरता आपल्याला थोडंसं बघायचं आहे का करेक्शन कुठून चालू झाले. हे करेक्शन तुम्ही जर बघितलं तर करेक्शन आपलं जे चालू झालं होतं हे करेक्शन बघा, ह्या लेवलपासून करेक्शन चालू झालं होतं. अराउंड आपण बघूया ह्या लेवलपासून बघा, इथं ह्या लेवलपासून करेक्शन चालू झालं होतं. आणि आता आपण जे आलेलो आहोत ते साधारणतः इथपर्यंत, म्हणजे अजून जवळजवळ त्या ठिकाणी 346 पॉईंट करेक्शन निफ्टीचं बाकी आहे. आणि असं वाटतंय का मार्केट मोमेंटम एवढ्या पद्धतीनं स्ट्रॉंग आहे. तर आपल्याला त्या ठिकाणी हा जो पहिला आपला एक लाईफ टाईम हाय होता तो आपण सहज क्रॉस करू शकतो, असं एकंदरीत चित्र आहे. तेव्हा आता जो आपल्यासाठी जो महत्वाचा झोन रेजिस्टन्सचा होता तो तर आता तो खूपच पाठीमागे गेलाय बघा. तो जर आपण बघितला तर तो झोन आपल्यासाठी होता रेजिस्टन्सचा. या ठिकाणी हॉरिझॉन्टल लाईन जर आपण टाकली तर तो होता साधारणतः 25,700चा. आणि तेव्हाच मार्केट हे परत एक नवीन लाईफ टाईम हाय मारणार हे फिक्स झालंय. आणि त्यामुळे आपल्याला येत्या काही दिवसामध्ये मार्केटमध्ये लाईफ टाईम हाय आपल्याला बघायला भेटेल. पण मग खरेदी कधी करायची हा एक मोठा प्रश्न आहे. तर खरेदी करण्यासाठी, कारण काय होते आपण बघितलंय आता सध्या मार्केट करतंय काय का, मार्केट सध्या होतंय असं गॅप अप ओपन. आता गॅप अप ओपन होतंय आणि मग असं गॅप अप ओपन झाल्यानंतर आपण बघतोय
थोडंसं कन्सल्टेशन होतं आणि त्यामुळे खरेदीला चान्स भेटत नाही. आजही आपण बघितलंय का आज आपली विकली एक्सपायरी होती. थोडंसं वरती जवळजवळ त्या ठिकाणी 25,910चा आसपासचा टॉप मारला. त्यानंतर थोडं कन्सल्टेशन खाली खाली आलं आणि त्यानंतर थोडीशी मुवमेंट आली, पण त्या ठिकाणी आज आपल्याकडं विकली एक्सपायरी असल्यामुळे ऑप्शनमध्ये मुवमेंट बघायला भेटली नाही. म्हणजेच आज त्या ठिकाणी ऑप्शनमध्ये काही कुठल्या प्रकारे काही आपल्याला खास अशी मुवमेंट तिथे बघायला भेटली नाही. थोडंसं आता बँक निफ्टीचं आपण या ठिकाणी बघूया का काय म्हणते बँक निफ्टी. तर बँक निफ्टी आहे तर तुम्हाला मी सगळ्यांना सांगितलं होतं 57,300च्या वरती एक चांगली मुवमेंट आपल्याला बँक निफ्टीमध्ये येऊ शकते. आणि आता बँक निफ्टी जो आहे हा आपल्याला बघायचा आहे काय नेमकी बँक निफ्टी कुठपर्यंत काय आहे त्याचा हा एकदा बघूया आपण. ठीक आहे. हे बघा बँक निफ्टी जो आहे हा बँक निफ्टी परत एकदा आज नवीन लाईफ टाईम हाय आज परत बँक निफ्टीने मारलेला आहे. हा एक नवीन लाईफ टाईम हाय मारलाय. पहिला जर लाईफ टाईम हाय आपण बघितला तर तो होता 57,598चा आणि त्यानंतर आज परत आपण 58,261 रुपयाचा नवीन लाईफ टाईम हाय हा आपल्याला बँक निफ्टीने मारलाय. पण मग आता बँक निफ्टीमध्ये काय करायचं तर उद्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे उद्या आपल्याकडे मुहूर्त ट्रेडिंग आहे. 2:15 वाजल्यापासून तर 3:30 वाजेपर्यंत राहील आणि त्यामध्ये आपल्याला 45 मिनिट आपल्याला ट्रेडिंग करता येईल. पण या 45 मिनिटामध्ये काय होत नाही एवढं काही आणि त्यामुळे आपल्याला जास्त करून उद्या तर काय जास्त काय मार्केटमध्ये आपल्याला जास्त असा मोठा आपला काय असा व्हॉल्यूम पण नसतो. त्यामुळे आपल्या उद्याचं मार्केटमध्ये काही करायचं नाहीये आणि त्यामुळे बघूया आपण आता नेमकी जो आपल्याला उद्या डाव जोन्स काय क्लोजिंग होईल आणि त्यावरती आपली पुढची रणनीती ठरेल. ओके. तेव्हा आता एकंदरीतच आपण बघितलंय का सध्या आज मार्केटमध्ये आपण बघतो की काही तिची चालू आहे तिची पार्टी चालू आहे. पण काही दिवसापूर्वी मी आपला व्हिडिओ पण बनवला होता वारंवार आपल्याला मी सांगत पण होतो आपल्या सर्वांना त्या ठिकाणी मी आपल्याला बँक ETF जो आहे तो बँक ETF सर्वांना मी बाय करण्यासाठी दिलेला होता. निफ्टीचा ETF सुद्धा आपल्या ग्रुपवरती मी टाकलेला होता आणि त्यामध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारे आपल्याला रॅली बघायला भेटलेली आहे. अशीच जर आपण ह्या ठिकाणी जर आपल्या ETF बरोबर जर राहिले थोडे ग्रोथ आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटते. सध्या आपण बघतोय का मार्केट चाललंय असं वरती वरती पण स्टॉक जे आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी फॉल होताना दिसतोय किंवा त्यामध्ये कन्सोलिडेशन बघायला दिसतंय. त्यामध्ये मुवमेंट आपल्याला स्टॉकमध्ये बघायला भेटत नाहीये. असं सगळं सध्या चित्र आपल्याला त्या ठिकाणी मार्केटमध्ये बघायला भेटते. तेव्हा आता मग आपल्याला एकंदरीतच जरा थोडंसं आपल्याला ह्या लेवलला नवीन खरेदी करण्यासाठी आपल्याला स्टॉकमध्ये थोडं सावध राहिलं पाहिजे. ठीक आहे तुम्ही आपल्या इंडेक्समध्ये ETF वगैरे खरेदी करत असाल तर मग काही अडचण नाहीये. पण आपण आता ह्या लेवलला आपल्या स्टॉकमध्ये खरेदी करताना थोडंसं सावध राहायला पाहिजे हे बाकी नक्की. ओके. तेव्हा आता जो काय हा काय व्हिडिओ आहे तो इथे आपण थांबूया कारण आपल्याला काही विश्लेषण करायचं नाही जास्त कारण आता उद्या तर आपल्याला माहिती उद्या आपल्याकडे मुहूर्त ट्रेडिंग आहे. मार्केटचा जो काही इम्पॅक्ट आपल्याला होईल आपला उद्या डाव जोन्स काय क्लोज होईल तो आपल्याला इम्पॅक्ट खरा मार्केटवरती बघायला भेटेल. पण आपलं मार्केट माहिती आहे की आपलं उद्या आपल्याला त्या ठिकाणी मुहूर्त ट्रेडिंग परवा दिवशी मार्केट बंद आहे. त्यामुळे आपल्याला आत्ता त्याचे विश्लेषण करण्यात काही अर्थ नाहीये. ओके. तेव्हा इथे आपण थांबूया. अर्थातच हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता आणि या व्हिडिओमध्ये कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही याची कृपया नोंद घ्या. कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करत चला. माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.